4 गुणांसाठी अतिशय महत्वाची असणारी कृती म्हणजे रसग्रहण. पण कवितेचं रसग्रहण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असतोच. तर अतिशय सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगेन, रसग्रहण म्हणजे कवितेचा आनंद घेता येणं, रसास्वाद घेता येणं आणि आपण घेतलेला आनंद दुसऱ्यांना देता येणं म्हणजे रसग्रहण करणं. म्हणजेच काय? तर कवितेतील सौंदर्य उलगडून दाखवणे. एखादी कविता ज्यावेळी आपण वाचतो तेव्हा ती आपल्याला आवडते. ती का आवडली हे सांगणं म्हणजे रसग्रहण. कविता छान आहे, कविता सुंदर आहे असं आपण म्हणत असतो. पण ती का सुंदर आहे हे मांडणं म्हणजे रसग्रहण. आता रसग्रहण करण्यासाठी कवितेतील काही काव्यपंक्ती देण्यात येतील. तुम्हाला त्याचं रसग्रहण करत असताना 3 मुद्दे लक्षात ठेवावे लागतील. आता परीक्षेमध्ये उत्तर लिहित असताना या 3 मुद्द्यानुसारच तुम्ही लिहावं असं अपेक्षित नाही. परंतु जर हे मुद्दे तुम्ही लिहिले तर तुमचं उत्तर मुद्देसूद दिसेल, आकर्षक दिसेल आणि गुण मिळवण्यासाठी त्याचा नक्की फायदा होईल. म्हणून या 3 महत्वाच्या मुद्द्यांचा आपण आधी विचार करूया. पहिला मुद्दा आहे आशय सौंदर्य, दुसरा मुद्दा आहे काव्य सौंदर्य आणि तिसरा मुद्दा आहे भाषा सौंदर्य. आता या प्रत्येक मुद्द्याचा आपण सविस्तर विचार करूया. आशय सौंदर्य. आशय सौंदर्य म्हणजे नेमकं काय आणि त्यामध्ये नेमकं काय मांडायचं? तर तो जो प्रश्न आहे, ती जी कृती आहे ती कोणत्या कवितेतील आहे आणि त्या कवितेचं कवी किंवा कवयित्री कोण आहे हे आपल्याला माहित पाहिजे. त्याचा उल्लेख आपण आशय सौंदर्यामध्ये करायचा. त्याचबरोबर कवितेची मध्यवर्ती कल्पना नेमकी काय आहे, म्हणजे कविता कोणत्या विषयासंदर्भात आहे त्याचाही उल्लेख आपल्याला करावा लागेल. त्याचबरोबर कवीला त्या कवितेतून नेमका काय संदेश द्यायचा आहे ते सुद्धा आपल्याला थोडक्यामध्ये विशद करता आलं पाहिजे. दुसरा मुद्दा येतो तो काव्य सौंदर्य. आता काव्य सौंदर्यामध्ये ज्या ओळी आहेत त्या ओळींचा अर्थ आपल्याला लिहिता आला पाहिजे. त्याचबरोबर त्या कवितेतील भावनेची उत्कटता म्हणजेच भावार्थ, कल्पनाविलास, विचारांचे सौंदर्य, प्रतिमा आणि प्रतीकांचा केलेला वापर ह्या ओळी घेऊन आपण स्पष्ट करू शकतो. म्हणजेच कवितेतील अर्थाला सुंदर करण्यासाठी ज्या गोष्टी वापरलेल्या आहेत त्या उदाहरणादाखल स्पष्ट करायच्या. तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे भाषा सौंदर्याचा, ज्याला आपण भाषिक वैशिष्ट्य असंही म्हणू शकतो. यामध्ये कवितेचा प्रकार नेमका कोणता आहे, म्हणजे अभंग आहे की ओवी आहे की गझल आहे, भारुड आहे, कोणता प्रकार आहे ते आपण नमूद करायचं. त्याचबरोबर कवितेची भाषा नेमकी कशी आहे, ती प्रासादिक आहे की संस्कृत प्रचूर आहे, नादमय आहे की चित्रमय आहे, संवादात्मक आहे, कोणत्या प्रकारची भाषा आहे ते आपल्याला स्पष्ट करता आलं पाहिजे. त्याचबरोबर त्या भाषेतील अलंकारिकता, काव्यगुण, शब्दशक्तींचा वापर, गेयता याचेही विवेचन आपण करायचे असते. आता आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषा सौंदर्य हे शब्द तुम्हाला अवघड वाटतील, पण एकदा काय हे शब्द 3-4 वेळा तुमच्या हाताखालून लिहून गेल्यानंतर या शब्दांचा तुम्हाला सराव होऊन जाईल. आणि ही कृती अतिशय सोप्या पद्धतीनं सोडवण्यासाठी मी तुम्हाला एक युक्ती सांगते. कोणतीही कविता असू द्या, त्या कवितेतल्या कोणत्याही ओळी तुम्हाला जर प्रश्नामध्ये विचारल्या गेल्या तरी त्याचे आशय सौंदर्य हे तेच येणार आहे. म्हणजे प्रत्येक कविता घेऊन त्याचं आशय सौंदर्य 5 ते 7 ओळींमध्ये आधीच आपण तयार करून ठेवायचं. त्याचबरोबर त्या कवितेचं भाषा सौंदर्य सुद्धा 5 ते 7 ओळींमध्ये आपण आधीच त्याची तयारी करून ठेवायची. फक्त बदलेल काय, तर बदलेल काव्य सौंदर्य. म्हणजे त्या ओळींचा अर्थ काय आहे एवढं आपल्याला स्पष्ट करता आलं की झालं. रसग्रहण करताना काव्यपंक्ती 2 वेळा व्यवस्थित वाचा. कवीला त्या ओळीतून नेमकं काय सांगायचं आहे आणि कशा प्रकारे सांगितलं आहे एवढं आपण समजून घ्यायचं आणि आपल्या भाषेमध्ये मांडायचं. धन्यवाद.